नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ज्यामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना शासनाने आता शिक्षणासंदर्भात नेमका कोणती भूमिका घेतलेली आहे आणि त्यामध्ये काय बदल केलेला आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या, अपडेट्स याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर तो नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यामध्ये एक बदल केला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी 25% जागा या आरक्षित होत्या. मग या कायद्याने गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेशाचा हक्क मिळत होता. पण राज्य सरकारने या कायद्यामध्ये बदल केला. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होईल का? आणि इथून पुढे गरीब विद्यार्थ्यासाठी खाजगी शाळेमध्ये प्रवेश आरक्षित राहतील की नाही, याच संदर्भातली ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सगळी बघणार आहोत. 9 फेब्रुवारीला शालेय शिक्षण विभागाने एक अधिसूचना काढली. त्यानुसार सरकारने पालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क नियम 2011 यात सुधारणा केली. नव्या नियमानुसार गरीब घरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर किंवा त्याच्या परिघामध्ये असणारी सरकारी किंवा सरकारी अनुदान असणाऱ्या शाळेमध्ये प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. म्हणजे RT अंतर्गत खाजगी शाळेमध्ये ज्या जागा राखीव ठेवल्या जात होत्या त्या जागा आता राखीव नसणार आहेत. मग पूर्वी कसं व्हायचं की RT अंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा, तर याच्यामध्ये ज्या पालकाचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे किंवा जे मागास प्रवर्गातून येतात अशांना RTमध्ये प्रवेश मिळतो. पण आता तिथं त्या विद्यार्थ्यांना म्हणजे RT अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे. यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना घरापासून 3 किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये RT अंतर्गत त्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळत होता. पण RT अंतर्गत सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे सुमारे 17,676 रुपये खर्च करत आहे. मग 31,000 शाळांमध्ये सुमारे 1,10,000 विद्यार्थी हे RT अंतर्गत प्रवेश घेतात. पण खाजगी शाळांनी यावर्षी विरोध केल्यामुळे शाळांची संख्या कमी झाल्याचेही पाहायला मिळाले. आता खाजगी शाळांनी याला विरोध का केला किंवा प्रवेश का नाकारला, तर सरकारनं 2017 पासून खाजगी शाळांची RT प्रवेश शुल्काची देणी दिली नाहीत. गेल्या 6 वर्षामध्ये सरकारने पैसे दिले नसल्याने काही शाळांनी RT विरुद्ध भूमिका घेतली. खाजगी शाळांचा असा दावा आहे की सरकारने तब्बल 400 कोटी रुपये थकवलेत. हा कायदा बनवण्याची गरज का भासली, तर यामध्ये शिक्षण विभागाचे संचालक सूरज मांढरे सर म्हणतात की शासकीय शाळा, अनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा यांचे शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे प्रमाण आहे आणि योगदानही मोठे आहे. असे असताना या शाळा या कायद्याच्या व्याप्तीतून दूर ठेवून केवळ विशिष्ट खाजगी शाळांपुरता हा संपूर्ण कायदा मर्यादित करणं ही भूमिका न्यायाची नाही. या शाळांवरती शासनाचा मोठ्या प्रमाणावरती निधी खर्च होत असताना त्या शाळेतील पटसंख्या पुरेशा प्रमाणात नाहीत. ही विसंगती दूर करणे ही गरजेचे आहे. या स्थितीचा सारासार विचार करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असंही सूरज मांढरे, संचालक शिक्षण विभाग यांनी यावेळी सांगितलं. म्हणजे याचाच अर्थ असा की इथून पुढे ज्याही विद्यार्थ्यांना RT अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल त्यांना सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा शासकीय शाळांमध्येच म्हणजे ग्रँटेबल शाळांमध्येच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे खाजगी शाळांमध्ये RT अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंत जो काही व्हिडिओ झाला तो तुम्हाला समजला असेल. जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.